सिडकोतील शिवमंदिर तोडायला लावल्याप्रकरणी हिंदू बांधवांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या बदलीची मागणी. चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा नागरिकांचा आरोप. सिडकोच्या माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप करत उपनिरीक्षकांच्या बदलीच्या मागणीसाठी परिसरातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवारी दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात एका तक्रारीवरून माणिकनगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले. सदरू परिसराच्या बाजूला असलेले तेथील रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांवर दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा तेथील नागरिकांचा आरोप आहे. तसेच डीबी पथकाचे उपनिरीक्षक नाईद शेख व अंमलदार पवन परदेशी यांनी येथील नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या निलंबनाच्या जोरदार घोषणा दिल्या. तसेच चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याची तक्रार पोलीस अधिकारी यांच्याकडे केली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी संतप्त मोर्चेकऱ्यांनी लावून धरली होती. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. AB न्यूजसाठी विवेक कडवे, नाशिक.